राजधानी दिल्लीमध्ये सध्या अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे। आंदोलक हे संसदेच्या परिसरात दाखल झालेले आहेत आणि पोलिसांची त्यामुळे मोठी धावाधाव होतीये। संसदेचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत आणि सुरक्षेत प्रचंड वाढही करण्यात आली आहे। आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। पेपर फुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेले हे आंदोलन एका वेगळ्या वळणावर पोहोचलंय। विद्यार्थ्यांनी संसदेवर काढलेल्या मोर्चानं दिल्लीत अभूतपूर्व स्थिती तयार झाली। सुरुवातीला झालेल्या लाठीचार्ज नंतर आंदोलक थेट संसद परिसरात पोहोचले। यावेळी पोलिसांची एकच धावाधाव झाली। तातडीनं संसदेचे दरवाजे बंद करण्यात आले, बॅरिकेडिंगही करण्यात आलं, पण आंदोलक मोठ्या संख्येनं आल्यामुळे गोंधळाची स्थिती तयार झाली। पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दिल्लीत संसद भवनावर विद्यार्थी आंदोलन करतायत। नीट पेपर फुटीचा निषेध आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि या आंदोलनाला देशभरातून देखील मोठा पाठिंबा मिळतोय। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण विद्यार्थी हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। तर आतापर्यंत काय काय घडलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सीजेपीचे काही आंदोलक हे संसद भवनाच्या जवळ पोहोचले। संसद भवनाजवळ काही आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर करण्यात आलाय। संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलं, कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शहांच्या भेटीला गेले। सीजेपीचं शिष्टमंडळ जेपी नड्डा यांच्या भेटीला गेलं। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलेलं आहे। शिष्टमंडळ आणि नड्डांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याचं सीजेपीनं सांगितलंय। सीजेपीनं मागण्यांचं निवेदन नड्डा यांना दिलं आणि अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अशी माहिती सीजेपीनं दिली आहे। तर आंदोलकांकडनं बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी देखील झाल्याची माहिती समोर येते। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। तर दिल्लीमध्ये आपण पाहतोय आज अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे। विद्यार्थी आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। संसद भवनाच्या परिसरात काही आंदोलक पोहोचले, त्यांना हटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जातोय। बॅरिकेडिंग तोडून देखील तरुण विद्यार्थी हे आंदोलक जे आहेत ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थांबवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। तर हे बॅरिकेडिंग ओलांडून खाली पाडून हे तरुण विद्यार्थी आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर यावेळी काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील होत असल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सौम्य असा लाठीचार्ज देखील त्यांच्यावर केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे बॅरिकेडिंग तोडून आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार हे बंद करण्यात आलेलं आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा समजून घेऊयात। संसदेमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आलेली आहे। सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेली आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। त्यामुळे चेंगराचेंगरी देखील झाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि संसदेच्या जवळच आता या आंदोलकांनी निदर्शनं देखील सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता या संपूर्ण आंदोलनासंदर्भात राजकीय वर्तुळातून देखील अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। पाहूयात। हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो, किस लिए? बच्चे हैं हमारे। नौजवान बच्चों पे जो किए ये डेमोक्रेसी पे हल्ला है और जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। धर्मेंद्र प्रधान जी नैतिक जिम्मेवारी ले। क्यों? जब भाजपा निर्वाचन से पहले जब मुख्यमंत्री बदल सकती हैं तो शिक्षा मंत्री क्यों नहीं बदल सकते? जब गुजरात में निर्वाचन आता है, जब उत्तराखंड में निर्वाचन आता है, तब तो मुख्यमंत्री बदल देते हैं, हरियाणा में मुख्यमंत्री बदल देते हैं। इतना
अटूट विश्वास धर्मेंद्र प्रधान जी पर क्यों? क्या और कोई काबिल शिक्षा मंत्री नहीं है? तो इसीलिए सरकार उनकी है, मंत्री उनको ही बनाना है। तो वो आज उनकी विफलता के बारे में पूरे देश और दुनिया में चर्चा चल रही है, लेकिन अहंकार। तर जंतर मंतर परिसरातील इंटरनेट सेवा आता ठप्प करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं देशभरातील तरुण आंदोलक विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आता या परिसरातील इंटरनेट सेवा सध्या ठप्प करण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता जंतर मंतर परिसरातली इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचं आपण पाहतोय। मोठ्या संख्येने आज देशभरातील तरुण हे जंतर मंतरच्या या परिसरात दाखल झालेले आहेत। संसदेवर हा धडक मोर्चा निघालेला असताना आता जंतर मंतर परिसरातली इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्याचं देखील समोर येते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांवर आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा देखील दुसरीकडे सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संसद भवन परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे जंतर मंतरवरून आता आंदोलकांना हटवण्यात आलेलं आहे असं देखील समजतं। इंटरनेट सेवा ठप्प केल्याच्या नंतर आंदोलकांना तिथून हटवण्यात आलेलं आहे। तो अच्छी तरह से डिस्कस करना चाहिए, इंस्टेड ऑफ ऐसे प्रोटेस्ट करने से तो कुछ काम नहीं होगा। और आप अगर देश के जितने युवा है, एजुकेशन सिस्टम है, इसके लिए हमारी मोदी सरकार हमेशा साथ रहा है, बहुत काम किया है उसके लिए। अभी ये जो आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं इसका कोई मतलब ही नहीं है। इट इज़ इतना ही मैं कहूँगी, जो बात करके इसको सॉल्व करना चाहिए। अभी मैं जंतर मंतर से आ रहा हूँ। चार्जशीटेड गवर्नमेंट लाठीचार्ज कर रही है। अयोध्या में देख ही रहे हैं आप सब, देश में जो हालात हैं, बेरोजगारी पे कुछ नहीं, लीक के बगैर परीक्षा नहीं होती है। और अहंकार और अभिमान देखिए कि दूसरे दलों को तोड़ करके संख्या बढ़ाओ अभियान में लगे हुए। ईश्वर सद्बुद्धि दे चार्जशीटेड गवर्नमेंट को। सर, डिलिमिटेशन बिल को लेकर के भी चर्चा है कि सत्र में ये पहले मसौदा तो आए, आंकड़ा जुटाओ अभियान से लोकतंत्र सुरक्षित नहीं रहता। और प्रदर्शनकारी उसको हाथ में लेकर वापस पुलिस की ओर और